आज आपल्या गावाची साज जिवंत कोंबडा. ते एवढा वारा सुटला ना, खतरनाक वारा सुटलाय. बघू शकतो तुम्ही. आपल्या पोकड कापायला घेतलाय. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सारख्या आर्यन गुरु. मित्रांनो, आज आपल्या गावाची साज आहे. मानकेश्वर, आपण मागं डोंगरवरती चढलेलो बघा, तिकडं मानकेश्वर देव आहे. तिकडं दर्शनाला जायचं आपल्याला. तिकडे नारळ वगैरे फोडतात आणि तुम्हाला डिटेल पण सांगतो नंतर. आता मी चाललो दर्शन वगैरे घेतो तिकडे दाखवून ठरवत आहे. पण सोबत चालू आणि मला इथं कोंबडा दिला बघू शकतो तुम्ही आतमध्ये. दाखव, पकड जिवंत कोंबडा दाखव. इथं दाखव व्हिडिओ मध्ये दाखव ना तू. दाखव ना. फाटले अख्खी फाटले बघ. जिवंत कोंबडा दाखव बघा. जिवंत कोंबडा बघू शकता तुम्ही. बाईने माझ्याकडे दिलं तर आम्ही घाबरतो की ते आलं फाटतं माझी, नको देऊ तुझं. आता आम्ही आलो इथं दर्शन घ्यायला मानकेश्वर देवस्थान. इकडं ते सगळे करतात. तुम्हाला दाखवतो नंतर डिटेल वगैरे सांगतो. दर्शन वगैरे घेतो आता मी. 1000 फॉलोअर्स असणारा हर्षुल टोमरेची एंट्री आली तर डायरेक्ट. हॅलो बोल. कल्पेश द्यायला इकडं जागेवर नाही खेळणार आहे प्लेअर कल्पेशला. इकडं अख्खी गाव त्यामुळे झालं. होऊ शकते तुम्ही. ते एवढा वारा सुटला ना, खतरनाक वारा सुटलाय. बघू शकतो तुम्ही. वारा सुटलाय बघा. वारा ते हवा किती नाही, किती हवा सुटली ते बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही चाललोय आणि आम्ही दर्शन वगैरे घेतला. आता आपला कोंबडा कापायचं म्हणजे आम्ही फिरलो. आपण नाही कापला, माणूस तो कापला, आपल्याला नाही कापला. कोंबडा आहे तर मागे मी बघितलं असेल तुम्ही. आठवते माझी. वारा नाही सुटला पण शांतता म्हणजे शांतता इथे. बघू शकता तुम्ही. भाकरा आणले ते कापायला. मारी आपल्याला. अरे तुम्ही सप्ताह पण करा ना. बरोबर लोक बोलता आम्हाला सप्ताह करत. गँग आली, गँग आली, अख्खी गँग. बघू शकता तुम्ही. शरद दादा, मंदार रामदादा, कौशलदा, सगळी गँग आली. त्याचा आपल्या बोकड कापायला घेतलाय. बोकड कापायची इथं. आता बोकडची पूजा करून तर मित्रांनो, आता मी चाललो वाटा आणायला. सकाळी तुम्ही बघितला त्याला बकरा कापला ना, इकडनं प्रत्येक आणला तो. त्याचं मटण आणायला चाललो आता आम्ही. त्याला हे म्हणतात काय म्हणतात त्याला, वाटा म्हणतात. वाटा चाललो आता सोडण्याचं सोडून. आणि आता आला घ्यायला मला बघा प्रोफेशनल ड्रायव्हर आला डायरेक्ट 4 चाकी घेऊन. सस्ती बोलले रे भाई. तिकडनं तो वरट मला घे इकडे चल जाऊ दे इकडनं. वाटाणं झालं मग. कुठं आलं इथनं चल वाटाणं चल. इथं बघा, इथं वाटा भेटतो आमच्या इथं. मनीष दादा आहे. मनीष वाटा आला भाई. दादा इकडे भाई. इथं मनीष दादा पण आलाय वाटायला. आम्ही वाटा घेतल्यात बघा सोन्याचा ते आणि माझा. चला ते इथं जागा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आम्ही काय बोलतो त्याला रे
वाटा घ्यायला गेलो आम्ही. वाटा ठेवून घरी वाटा ठेवला आणि आता फिरतोय आम्ही. ते कशाला करतात तुम्हाला सांगतोय मी मित्रांनो. अख्ख्या गावची साथ असते, म्हणजे प्रत्येक गावची असते. आमची आज होती, मग सातच्या दिवशी बोकड म्हणजे मान देतात देवाला. प्रत्येक गावचा एक देव असतो. आमच्या इथला गाडा गावचा कुलदेवता कोण आहे, नाव काय मानकेश्वर बाप्पा नाव आहे त्यांचा. त्यांना मान द्यायला लागते, म्हणजे ते कशी रक्षा वगैरे करतात आपल्या गावाची. काय संकट वगैरे असलं ते टाळून जातात, मग त्यांना बळी द्यायला लागते. म्हणून बकऱ्याची, कोंबड्यांची वगैरे प्रत्येक घराची कोंबडी वगैरे असतात ज्यांना द्यायची ती देतात मान. आणि बकरा अख्ख्या गावानी देतात, म्हणजे अख्खा म्हणजे सगळे लोक पैसे काढतात. 300 रुपये काढले व्हायलाच, 320 रुपये काढलेले. बकरा आणला, मग त्याला कापला, मग सगळ्या तोळाला मटण दिलंय. असं असतो सगळे त्या आमच्या गावात. घरी गेला घरी सीझन आता. मग घरी आज सांगू तुम्हाला, अख्ख्या गावात सगळ्यांच्या घरी मटण असेल आज. सगळे एकत्र बसून खातील, म्हणजे एकत्र बसून नाही, त्यांच्या घरी खातील, पण अख्ख्या गावात मटण शिजवलं आज. असं असतो इथं. तुम्ही बघितलं मागाशी आम्ही सगळं आणलं गेलं, अख्खा ब्लॉग दाखवला तुम्हाला मी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, डिस्क्रिप्शन मध्ये सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.